उदयपूर राजस्थानहून पीयूष जैन आणि डॉक्टर प्रशांत अग्रवाल. नमस्ते. वेलकम वेलकम टू आयडिया बाज. आमच्या या मंचावर येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान. टॉप ऑफ द वर्ल्ड. येस. तर तुम्ही तुमच्या पिचसाठी तयार आहात? डेफिनेटली. थँक गुड लक. थँक्यू. हॅलो टायटन्स. आम्ही आमचे प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवायला घेऊन येत होतो की ते अचानक सोशल मीडियाच्या समुद्रात पडले. आम्ही म्हटलं, हे सोशल मीडिया देवता, आम्हाला आमचे प्रोडक्ट परत करा. आयडिया बाजला घेऊन जायचंय. बरेच कष्ट केल्यावर हा आवाज आला. हे तुमचं प्रोडक्ट आहे का? 100% हर्बल. हर्बल ओव्हरनाईट ग्लो होण्याची वचने, 2वर 4 फ्री. नाही सोशल मीडिया देवता, हे आमचे प्रोडक्ट नाही आहेत. हे ब्लीचिंग एजंट्सवाले कोणत्याही शास्त्रीय पुराव्याशिवाय काहीही दावा करतायत. हे तुमचं प्रोडक्ट आहे का? स्पेशल फॉरेन सिरम. नाही सोशल मीडिया देवता, हे स्वित्झर्लंड कोरियावाले जे प्रोडक्ट्स आहेत, तिकडचे कोल्ड क्लायमेट्स आणि तिकडच्या लाईटर स्किन टोनसाठी बनलेले आहेत. आमच्या देसी स्किनवर त्याचा परिणाम नाही होणार. तर मग हे तुमचं प्रोडक्ट आहे का? ₹3500. अरे, स्किन केअर करायची, आम्हाला लोन घ्यायचं नाहीये. तर मग हे तुमचं प्रोडक्ट आहे? हो सोशल मीडिया देवता, थँक्यू. हाच आमचा प्रोडक्ट आहे. हॅलो टायटन्स, मी आहे डॉक्टर प्रशांत अग्रवाल. आणि मी आहे पीयूष जैन. आणि आम्ही आहोत फाउंडर्स स्किन इन्स्पायर्डचे. स्किन इन्स्पायर्ड इंडियन स्किन टाईपसाठी बनवलेली एक अशी स्किन केअर रेंज आहे जे की सायन्स बॅक्ड आहे, वर्ल्ड क्लास पॅकेजिंगमध्ये येते आणि 100पेक्षा जास्त एक्सपर्ट्स सपोर्ट आणि रेकमेंड करतात. आणि याला बनवलं आहे भारताच्या प्रख्यात त्वचाशास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत यांनी, जे माझे भाऊजी पण आहेत. टायटन्स, आजच्या स्मार्ट ग्राहकांना हवे आहेत असे परिणामकारक प्रोडक्ट जे त्वचेत बदल तर घडवतीलच, त्यासोबत सुरक्षित पण असतील. ते पण असा ब्रँडवरती ज्याच्यावर ते विश्वास ठेवू शकतील. तर मी पीयूषला म्हणालो की का नाही आपण या सोशल मीडियाच्या दंगलमधून बाहेर येऊन आपण एक अशी प्रोडक्ट रेंज तयार करू ज्याच्यामध्ये ना की प्रीमियम इन्ग्रेडियंट्स असतील, तर ते व्हॅल्यू फॉर मनीही असायला हवेत. तो जो जीजाजी कहेंगे वो मैं करूंगा. तर टायटन्स, भाऊजी मेवण्याच्या या जोडीने मागच्या 1.5 वर्षात 2 लाखापेक्षा जास्त हे प्रोडक्ट विकून 5 मधून 4.7ची रेटिंग मिळवली आहे. आणि एवढंच नाही, आम्ही कन्झ्युमरची एवढी स्ट्रॉंग कम्युनिटी बनवली आहे ज्यात आपल्या भारताचे मोठे मोठे डर्मेटोलॉजिस्ट स्किन केअरच्या बाबतीत माहिती देतात. टायटन्स, आज स्किन केअरच्या नावाखाली नेहमी विकलं जातंय केवळ खोटी आश्वासने. स्किन इन्स्पायर्ड एक प्रयत्न आहे ह्याच विचारांना बदलण्याचा. कारण चांगुलपणा गोऱ्या त्वचेमध्ये नाही, तर त्या घटकांमध्ये आहे जो प्रत्येक स्किन टाईप आणि प्रत्येक स्किन टोनला निरोगी ठेवेल. तर का स्किन इन्स्पायर्डच्या या प्रवासाला आणखी इन्स्पायरिंग बनवण्यासाठी तुम्ही आमची साथ द्याल. आमची मागणी आहे ₹1.25 करोड, 1% इक्विटी सोबत. तर या डीलसाठी तुम्ही आमच्याबरोबर हात मिळवाल का? थँक्यू. पीयूष, प्रशांत, तुमची पिच खरंच खूप इन्स्पायरिंग होती. थँक्यू. तुमचा स्टार्टअप प्रवास पण तितकाच प्रेरणादायी होता का? सुरुवात कशी केली तुम्ही? सुरुवात तर 20 वर्षापूर्वीच झाली होती. आम्ही दोघं कॉलेजमध्ये शिकत होतो आणि अहमदाबाद स्टेशनवर मी महिपालचं टी-शर्ट घालून उभा होतो आणि एक यंग स्मार्ट जेंटलमॅन माझ्याजवळ येऊन बोलला की माझी तिकीट कन्फर्म नाहीये. तर मी म्हटलं माझी सुद्धा नाहीये, चला एकत्र जाऊ, करू काहीतरी. ते म्हणतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईट, तर ते आमच्या दोघांमध्ये झालं होतं, भाऊजी मेवणा म्हणून. कारण त्यानंतर हे माझे भाऊजी झाले. मला हे इतके आवडले की मी माझ्या घरच्यांना ह्यांच्याबद्दल सांगितलं की मला इतके थॉटफुल, केअरिंग, सर्वगुण संपन्न जेंटलमॅन भेटले ट्रेनमध्ये. आणि हे सगळं 24 तासाच्या आत झालं. संध्याकाळपर्यंत मी जेव्हा हॉस्टेलला पोहोचलो माझ्या घरी उदयपूरला, मागणी घालायला यांचे वडील माझ्या घरी पोहोचले होते. मल्टिपल स्टार्टअप्स लॉन्च केलं तर. घरच्यांनी कधी तुम्हाला मनाई नाही केली की या नातेसंबंधाला भागीदारीत आणू नका म्हणून? आम्ही उलट पाहिलंय म्हणून. प्रतीक, जेव्हा हे होतं तेव्हा फार छान होतं. मला आठवतंय जेव्हा मी कंपनी सुरू केली होती तेव्हा ती नीट चालत नव्हती. तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला, जी नंतर माझी बायको झाली, तिला कन्व्हिन्स केलं की तू बिझनेस जॉईन कर. जेव्हा फॅमिली मेंबर सोबत काम करतात आणि एका ध्येयावर एकत्र मनं जुळतात तेव्हा मग ते खूप पॉवरफुल होतं. वाह, म्हणजे दोन अशा मेंदूंचं, 2 अशा मनांचं एकत्र येणं बिझनेससाठी गरजेचं असतं. तर चला मग बिझनेसच्या गोष्टी टायटन्सवर सोडतो. हो सर. आणि
अपेक्षा करतो की तुम्हाला चांगल्यात चांगली पार्टनरशिप इथनं मिळेल. थँक्यू. थँक्यू प्रतीक. बिझनेसच्या गोष्टी सुरू करण्यापूर्वी आमची इच्छा आहे की आम्ही आमचे प्रोडक्ट्स जजेसना व तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावे, म्हणजे तुम्हाला त्यांचा आनंद घेता Sure. येईल. मला फार छान वाटतंय की माझी बायको पण उदयपूरची आहे आणि माझं फार छान कनेक्शन आहे. जसं यांनी भाऊजी मेहुण्याचा विषय काढला, जेव्हा पण मी उदयपूरला जातो तिथले सगळे लोक मला भाऊजी म्हणूनच हाक मारतात. हे घ्या भाऊजी. व्हेरी व्हेरी इम्प्रेसिव्ह पॅकेजिंग. थँक्यू Thank you, सर. sir. तुमचं पहिलं इम्प्रेशन उत्तमच आहे. थँक्यू सर. तर आत्ता माझ्या नजरेसमोर तुमचं हे सनस्क्रीन आहे, सनस्क्रीन स्प्रे, आणि त्यावर SPF 80+ लिहिलंय. मी आजवर रेअरली SPF 80+ पाहिलंय. मग 50 आणि 80 मध्ये काय फरक आहे? सर 50 आणि 80 मध्ये फरक असतो 2% जवळजवळ. म्हणजे जी 50 SPF सनस्क्रीन आहे ती जवळजवळ 97 ते 98% अल्ट्राव्हायोलेट बीला ब्लॉक करते, आणि जी 80+ आहे ती जवळजवळ 99 ते 99.5% ब्लॉक करू शकते. तर बेसिकली आम्ही हे घेऊन आलोय 2 महिन्यापूर्वी. हे ऑलरेडी आता भारताच्या टॉप 2 सनस्क्रीन स्प्रेमध्ये आहे. तुमची प्रोडक्ट रेंज इतरांपेक्षा वेगळी कशी आहे? तुमच्या प्रोडक्ट्समध्ये अशी कोणती जादू आहे? आम्ही प्रोडक्ट लॉन्च करण्यापूर्वी त्यांना रिअल सब्जेक्टवर टेस्ट करतो. ज्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल, समजा आपण बोलतोय रॅटिनॉलवर, आणि आपण अँटी एजिंगबद्दल बोलतोय, तर ज्या टाईम पिरियडमध्ये त्यांची गरज आहे, 2 दिवस 4 दिवसांची टेस्टिंग नाही. जर का 60 दिवस 90 दिवस त्याची गरज आहे, तर आधी आम्ही तेवढी टेस्टिंग करतो, आणि त्या परिणामांच्या जवळ आमचं प्रोडक्ट जर जात नाही तोपर्यंत आम्ही त्या प्रोडक्टला लॉन्च करत नाही. तुमचे प्रोडक्ट्स हे खूप महिला केंद्रित आहेत का? कारण भारतात पुरुष महिलांची संख्या जवळपास एकसारखीच आहे. सर आमच्या ब्रँडचा कोर आहे डर्मा, आणि डर्मासाठी जे उपयुक्त आहे आम्ही ते करतो. बेसिकली यामागची कल्पना ही आहे की स्किन केअर नेहमी त्वचेच्या प्रकारानुसार Skin निवडली type, पाहिजे, yes. जेंडरनुसार नाही. कारण तुम्ही स्त्री पुरुषांचा स्किन केअर प्रोडक्ट जर बघाल तर इन्ग्रेडियंट सेम असतात, पण त्याची पॅकेजिंग वेगळी असते. पॉकेट फ्रेंडली किती आहे तुमचं प्रोडक्ट? मास्केल जाण्यासाठी जरा तुम्ही तसं त्याच्याबद्दल आमच्या सांगा. प्राइस बद्दल जर सांगायचं झालं तर भारतीय D2C मार्केटच्या मानाने 30-40% जरा जास्तच आहे. तर आता तुम्ही मला तुमचे आकडे सांगा. तर जवळपास आम्ही 1 वर्षापासून D2C वर लक्ष केंद्रित केलं आहे. मासिक 1 करोडच्या जवळपास MRR आहे. हे काय केलं तुम्ही? क्या बात है मॅडम. इथे असं झालंय सर की यांनी तुम्हा सगळ्यांना ब्लॉक केलंय. हो. तर आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करू शकणार. सर्वात पहिला नकाराचा अधिकार शैलीकडे राहील. जर शैलीने यात इन्व्हेस्ट नाही केलं तर तुम्हाला संधी मिळू शकते, पण डिस्कशन तुम्ही पूर्ण करू शकता. तर घरी बसून मासिक विक्री झाल्यावर सगळ्यांचे पैसे दिल्यावर तुमच्या हातात किती राहतात? सर आता महिन्याला जवळपास 25 लाख खर्च आहे. खर्च आहे खर्च आहे. हो, सगळे ब्रँड बिल्डिंग मध्ये खर्च होत पण आहेत. 73% ग्रॉस मार्जिन घेतल्यानंतरही खर्च आहे, आणि त्यानंतरही आपण व्हॅल्युएशन 100 करोड टार्गेट करतोय. हां. सर मासिक विक्री झाल्यावर सगळ्यांचे पैसे दिल्यावर तुमच्या हातात किती राहतात? सर आता महिन्याला जवळपास 25 लाख खर्च आहे. खर्च आहे खर्च आहे. हो, सगळे ब्रँड बिल्डिंग मध्ये खर्च पण होत आहेत. 73% ग्रॉस मार्जिन घेतल्यानंतरही खर्च आहे, आणि त्यानंतरही आपण व्हॅल्युएशन 100 करोड टार्गेट करतोय. हां. सर तुमचा मुद्दा मांडायला मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही तुमच्या रिपीट रेट बद्दल आम्हाला सांगा, कारण जे आम्ही ई-कॉमर्स ब्रँड्स आहोत, आमचं असं असतं की कस्टमर अक्वायर करण्याआधी आम्ही पैसे खर्च करतो, बरोबर. पण हा कस्टमर पुन्हा येत राहतो आणि तिथे पैसे मिळतात. आमचा रिपीट रेट फार हेल्दी आहे. आम्ही जर आमच्या शॉपिफायला 12 महिन्याच्या आधारावर पाहिलं तर आमचा रिपीट रेट 60% जवळ आहे. जर तुमचं रिपीट जास्त आहे तर तुमची कॉस्ट ऑफ मार्केटिंग कमी करायला हवी. ठराविक कालावधी तर लागतोच. सर ती इव्हेंच्युअली कमी होते. ठराविक कालावधी कालावधी. तर लागतो. पण शैलीजी, तुम्ही समजून घ्या, सरांनी शेवटच्या महिन्याचा प्रश्न विचारला. 25 लाखांचा खर्च आहे, पण 1 वर्षांचा तुमचा रिपीट पर्सेंटेज जास्त येतोय, तर तुमची कॉस्ट ऑफ मार्केटिंग ड्रॉप करायला पण हवी. ते हो, पण- कस्टमर ऍक्विजिशन फेज मध्ये आहेत ना, हो. तर यावर्षी बघून Customer ठरवावं लागेल. मिळवण्याच्या- तो तर एक चॉईस आहे की किती अग्रेसिव्हली ग्रो करायचं आहे, ती ब्रँड बिल्डिंग मध्ये इन्व्हेस्ट बरोबर. करायचं आहे. शैलीजी, आम्ही तुम्हाला फक्त मदत करतोय तुमच्या व्हॅल्युएशनला करेक्ट करण्यासाठी. आणि तुम्ही मी सहमत आहे. तुम्ही खूप पुढे जाताय
आणि कसं आहे ना, तुमची फक्त योग्य व्हॅल्युएशन यायला हवी. नक्कीच. तुम्ही लक्ष द्या, तुम्ही ओव्हर एक्साइट आहात. बजर दाबला. अजिबात नाही. अनुपमजी, तुम्ही नाही. विसरत आहात की मी स्वतःही एक फाउंडर आहे, तर मला खरंय. याच्याबद्दल खूप जास्त सिम्पथी आहे या लेवलवर. तर शैलीजी, तुम्ही ऑफर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोतच. आपण पुढे जाण्यापूर्वी लेट्स चेक की आपल्याला मार्केट डिमांड आहे की नाही. हो. गुड पॉइंट. ऑडियन्स, आता आपण मार्केट डिमांड चेक करूया तुमच्या मार्फत. तुमची वेळ सुरू होतीये आता. पाहूया किती आहे मार्केट डिमांड. ओके गाईज. 73% लोकांचं म्हणणं Thank आहे you. की ते Thank या you. प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्टेड Thank you. आहे. वेल डन. तर आजचा भारत असा भारत आहे, आम्हाला फेअर ट्रीटमेंट हवी आहे अप्रोच मध्ये. बाकी खूप स्किन जी आहे छान ती आमची बोललात. फारच छान आहे. हो फारच खरंय. छान. प्रतीकजी, तुम्ही फार छान बोलताय. तर तुम्ही या सुंदरतेबरोबर हात मिळवण्यास उत्सुक आहात की नाही. शैलीजी, तुमच्यापासून सुरुवात करूया, कारण की तुम्ही बजर दाबलेला आहे. तुम्ही सगळ्यांना ब्लॉक केलं होतं. तर मी आता टेबलवर एक डील ठेवू इच्छित आहे. हो, पण तुम्हाला या व्हॅल्युएशनचा थोडा पुनर्विचार करावा लागेल. तर माझी जी फिगर आहे इन्व्हेस्टमेंटची ती आहे 25 लाख. मॅम, आम्ही आता रिसेंटलीच राऊंड क्लोज केलाय. 115 पोस्ट मनी रेस करून झालंय आमचं रिसेंटली. तर मॅम, त्या व्हॅल्युएशन पर्यंत आणि त्यात तुम्ही किती डायल्यूट केले आहेत? मॅम, क्लोज टू 20%. मग आज तुमची टोटल डायल्युशन कुठे आहे? क्लोज टू 42%. तुम्ही जो शेवटचा राऊंड रेस केला आहे त्याच्यात किती पैसे रेस केले आहेत तुम्ही? 25 करोड आम्ही रेस केलंय. त्यात 20 करोडची कमिटमेंट आली आहे. 90 प्री मनी आणि 115 Post money पोस्ट साठी. मनी आम्ही रेस करतोय. अच्छा, थांबा, मी ही डील क्लोज करण्याचा प्रयत्न करतो. व्हेरी गुड. तर शैलीजी फार व्हॅल्यू ॲड करतायत या कंपनीमध्ये आणि त्यांच्याकडे त्यांचा असा मोठा प्रेक्षक वर्ग खरंय. आहे जो रेलेव्हंट आहे आपल्या कंपनीसाठी. तुम्ही तुमचे जे आधीचे इन्व्हेस्टर आहेत त्यांना 90 करोडची प्री मनी व्हॅल्युएशन दिली आहे. हो. त्याच राऊंडमध्ये आपण शैलीजींना आणू शकतो 90 करोड प्री मनी. शैली मॅम, आम्ही खरंच अप्रिशिएट करतो की आपण एवढे इंटरेस्टेड आहात आणि खूप व्हॅल्यू ॲड करू शकता. अर्जुन सरांनी जसं गाईड केलं, आम्ही मान्य करतो की आम्ही याच राऊंडला एक्सटेंड करून सेम व्हॅल्युएशनवर तुमच्यासोबत हात मिळवू इच्छितो. 25 लाख फॉर 90 करोड प्री मनी. ओके, वी हॅव अ डील. गुड. थँक्यू. थँक्यू. तर चला मग हात थँक्यू सो मिळवूया. मच मॅम. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर प्रशांत, तुमची फॅमिली पण तुमच्यासोबत आली. येस सर. वी कॅन कॉल देम हियर. वाव. वाटतंय की सगळे स्किन इन्स्पायर्ड प्रोडक्ट वापरून आलेले आहेत. सगळे छान दिसत आहेत. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की ही तुमची बहीण आहे. हो. जेव्हा कधी मतभेद होतात तेव्हा तुम्ही वशिला लावता की असंच सॉल्व्ह होतं? कारण की यांचं लवट फर्स्ट साईट आहे, तुमचं नंतर आहे ना. अजून तरी मतभेद कोणत्या गोष्टीवरून झाली नाही आहेत फॅमिली मॅटर्समध्ये. आणि जेव्हाही बिझनेसमध्ये काहीही झालं, जर मतं वेगवेगळी असली तरी दोघांचा एकमेकांवर इतका विश्वास आहे आणि यांची बॉन्डिंग इतकी चांगली आहे की त्यांना कळतं की कोण कशाचा एक्सपर्ट आहे. तर यांच्यात कधी मतभेद होत नाहीत आणि झाले तरी बोलून सॉल्व्ह करतात. नाहीतर यांचा फर्स्ट राईट ऑफ रिफ्युजल या सगळ्या मॅटरमध्ये. थँक्यू. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन Thank you, एव्हरीवन. thank you, थँक्यू व्हेरी थँक्यू सो मच. थँक्यू. प्लीज